हॅलो. या पुढचा स्पर्धक क्रमांक 15. प्लीज नोट, स्पर्धक क्रमांक 15. अभिनंदन स्पर्धक क्रमांक 15. यानंतर आपणासमोर स्पर्धक क्रमांक 17 येत आहे. पण महत्त्वपूर्ण निवेदन आहे. या कार्यक्रमाचं खरं म्हणजे या सहकार्य आहे इन गोवा 24/7 मराठी चॅनल. अनिलजी लाड यांचं सहकार्य या कार्यक्रमाला लाभत आहे आणि या कार्यक्रमाचं प्रक्षेपण उद्या 3 वाजल्यापासून इन गोवा 24 तास मराठी वाहिनीवर केलं जाईल. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी ज्यांना कुणाला चुकलं असेल आजचं हे थेट प्रक्षेपण, त्यांनी उद्या इन गोवावर हा कार्यक्रम पुन्हा पाहू शकता. आपणासमोर स्पर्धक क्रमांक 17. तधा. नमस्कार. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक स्त्रीची सकाळची धावपळ चाललेली असते. ती तधा या नृत्य माध्यमातून मी सादर करते. सकाळी उठल्याबरोबर पाणी भरणे, चहा करणे, दूध तापवणे, एकासाठी नाश्ता दुसऱ्यासाठी पाश्ता, ह्या सगळ्या खस्ता काढता काढता तिची ती त्रेधा तिरपीट उडते. ते तधा या स्टाईलमध्ये. तधा स्वयंपाकघर. तधा 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 हे करता करता मुलांना उठून त्यांना तयार करून शाळेत पोचवणं म्हणजे तर एकदम कठीणातलं कठीण काम असतं. तधा 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 तधा. अरे वा, अजून यांची तयारीच नाही. चला ह्यांना घेऊन येऊया. तधा 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 तधा. इतक्यावरच थांबत नाही. आता नवरोबांची तयारी. नवऱ्यांची मागणी सुरू. तधा 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 देते. त्यांचा चहा नसता. तधा 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 तधा. त्यांचं झालं. आता स्वतः चहा पिणं. धा. पुन्हा रुमाल किंवा सॉक्स सापडत नाही. तधा 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 तधा
तधा तधा तधा तधा मोबाईल राहिलाय चार्जरला घेऊन ये तधा 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 त त धा त त धा. अरे बापरे, उशीर झाला, मलाही पळायचंय. तधा 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 धा 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 आहे आहे. तधा तधा तधा. पुढचा क्रमांक सांगा. 10 6 16. हा तधा 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 तधा. तधा. ठीक ठीक. क्या बात है. मला नाही नाचता येत. घरी नाचतो ते पुरं आहे का? आणखी इकडं नको. 10 नंबर. पुढच्या स्पर्धक नंबर 10. बघा, आणखी 2 राऊंड्स बाकी आहेत. मग वाजले की 12 म्हटलं तर आमच्या स्पर्धक क्रमांक 10. Once again, good evening, everybody. I'm going to speak on health is wealth, a very popular saying. But is health our real wealth? In today's fast-paced world, a man's status is determined by the amount of materialistic achievements. And that is why we all are in the rat race of minting money and thereby achieving these things at the cost of bargaining with our health. We all know the rules and regulations to a healthy lifestyle, but health is never a priority until we or one of our loved ones falls sick. So why wait for that day when we are bedridden or end up in a wheelchair, especially in our olden golden years when we want to enjoy our life
with our loved ones? Well, I don't expect you all to become bunny rabbits and end up chewing and munching fruits, vegetables, or drinking water day in and day out. But yes, surely ensuring that we have one healthy lifestyle habit one day at a time can ensure that we protect our greatest wealth, which is for ourselves and for our loved ones, thereby ensuring a healthy society. In today's world, we are overstressed by achieving targets at work. We spend sleepless nights so that we have more followers and likes on social media, and thereby making our bodies ticking time bombs to affect with ABCD illnesses. ABCD illnesses? What is that, you may ask? Well, that's the new terminology, where A stands for arthritis, B for blood pressure, C for cholesterol, and D for diabetes. They are very common nowadays. And the main reason is our unhealthy eating and lifestyle habits. So let us go ahead and ensure that we follow healthy eating and lifestyle habits so that we can protect our greatest wealth, which is our health. Thank you so much and have a lovely evening. सुंदर विचारांचं आविष्करण या स्पर्धकाकडून. श्रोतेजन हो, दैनिक गोमंतक हा एक परिवार आहे. तुम्ही आम्ही सर्वजण गोमंतकीय वाचक या परिवाराचे सदस्य आहोत. या परिवारामध्ये कोण आहेत? फक्त दैनिक गोमंतकचे कर्मचारी नाही आहेत, वितरक नाही आहेत. या परिवारामध्ये आहे सकाळी अगदी दाट धुक्यामध्ये थंडीमध्ये कुडकुडत त्या गोमंतकचं फुल पॅकेट गावागावामध्ये वितरित करणारे पायलट्स या परिवारामध्ये आहेत. गावागावातील आमचे वाचक जे सकाळी त्या प्रमुख बसस्टॉपवरच्या दुकानावरचा चहा घेताना गोमंतक वाचल्याशिवाय शेतातला फावडा हातामध्ये घेत नाहीत आणि गोमंतकच्या 2 ओळी वाचल्यानंतरच शेतामध्ये जात असतात. यामध्ये आहेत सर्व कमर्शियल क्षेत्रातील व्यक्तिमत्व, वाणिज्य क्षेत्रातील व्यक्तिमत्व, मोठमोठे अधिकारी, सर्वजण आणि आम्ही तुम्ही वाचक मिळून हा दैनिक गोमंतक परिवार आहे. आणि ह्या परिवाराचं हे आज सुंदरसं दर्शन या कार्यक्रमाच्या निमित्तानं दैनिक गोमंतक, मिसेस गोमंतक या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित करत आहेत. पुन्हा एकदा दैनिक गोमंतक या परिवाराकरता जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि हा परिवार वृद्धिंगत होत राहो ही सदिच्छा व्यक्त करूया. तुम्हा सर्वांसाठी एक खास स्पर्धा आयोजित करण्यात आली होती की SMS द्वारे आज दुपारी 2 पर्यंत या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचं किंवा मिसेस गोमंतक कोण होणार याविषयी आपला अंदाज व्यक्त करायचा होता. त्याची नोंदणी शेलारजीकडे झालेली आहे. त्याचा निकाल ही काही दिवसातच दैनिक गोमंतकवर प्रकाशित केला जाईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. या पुढच्या स्पर्धक आपणासमोर स्पर्धक क्रमांक 4 स्पर्धक क्रमांक 4. Mine is a monologue. Hi, hello, what's up people? Sorry, what's up people? औरत हूँ ना, झुक के बात करनी चाहिए, धीरे से बात करनी चाहिए. मेरी मम्मी ने सिखाया है यार. I am from Delhi, the capital of the country, the rape capital of the country. परसों कैलाश मार्केट में एक भिखारी बोला, बहन जी भगवान के नाम पे 50 रुपया दे दो. मैंने निकाल के 500 रुपये दे दिए. बोलो क्यों? पूछो क्यों? अरे भाई दिल्ली में आजकल बहन बोलता है कौन? अभी निर्भया को ही देखो ना,
रात को बाहर निकलने की क्या जरूरत थी? वी आर अ कंट्री ऑफ कस्टम्स एंड ट्रेडिशंस। हमारे देश में बड़े बड़े नारे लगाए जाते हैं, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। क्या असलियत में बेटी की सुरक्षा है? क्या असलियत में औरतें सुरक्षित है? नहीं ना। हम तो डोगले हैं, हिपोक्रेसी हमारे खून में है। औरत पे हाथ उठाता है, औरत से मार खाता है, नामर्द कहीं का। मम्मी डोंट इरिटेट, कुछ मत बोलो, तुझे कुछ नहीं आता। आई जस्ट वॉन्ट टू आस्क एवरी वन ऑफ यू, डू वी टॉक इन सच अ मैनर विथ आवर फादर? नो। अभी लड़कों को देखो, लड़कियों को कितनी इज्जत से बात करते हैं। टोटा, पटाखा, छमिया, फुलछड़ी। नहीं 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 नहीं, इतनी इज्जत लेने की हमारी आदत नहीं है भाई। वर्जिन बीबी चाहिए, खुद तो बैंकॉक के खिलाड़ी है। हाउसवाइफ चाहिए, काम कर करके घिस क्यों ना जाए, मर क्यों ना जाए। हाउसवाइफ है ना, वो क्या काम करती है? The men who are here around to protect us, to make us our environment so safe, हम पे नजर रखे हुए है। नजर हटाओ भाई, काफी तो प्रॉब्लम उसी से सॉल्व हो जाएगी। धन्यवाद। खूपच सुंदर संदेश ह्या मोनोलॉगमधनं कंटेस्टंट नंबर 4नी आपल्याला दिला. या पुढच्या स्पर्धकाकडे वळताना परीक्षकांना सांगू इच्छिते, कंटेस्टंट नंबर 11 कडे आपण जाणार आहोत. कंटेस्टंट नंबर 11, विनंती आहे कंटेस्टंट नंबर 11, आपण तयार आहात? मोस्ट वेलकम. यू नीड अ माईक.
हॅलो. अभिनंदन. आपलं स्पर्धा क्रमांक 11. त्याच्या आधी एक निवेदन आहे. कुणाची तरी हरवलेली चावी सापडलेली आहे, बहुधा बाईकची आहे. कार्यक्रम संपेपर्यंत तुम्ही थांबणार याची आम्हाला गॅरंटी आहे, नंतर देतो. तर यानंतर स्पर्धा क्रमांक 14. ज्याची कुणाची चावी असेल त्यांनी कृपया माझ्याकडून घेऊन जावी. मघापासनं या सगळ्यात सौंदर्यवती इतकी अप्रतिम कलाप्रस्तुती देत आहेत. कदाचित काही जण अनेक ठिकाणी कार्यक्रम पेश करतही असतील किंवा त्यातल्या काही जणींनी पहिल्यांदाच एवढ्या दर्शकांसमोर कला अकादमीच्या या पावन रंगभूमीवर आपली कलाप्रस्तुती दिली असेल. या समय एवढीच प्रार्थना करावीशी वाटते की यातल्या प्रत्येकीमधली कला अशीच बहरू दे, फळू दे आणि फुलू दे आणि गोमंतकाला नवनवीन कलाकार मिळू देत, लाभू देत. यानंतर स्पर्धक क्रमांक 12 नोंद घ्यावी. आपलं स्वागत आहे. स्पर्धक क्रमांक 12. अस्तुरी तिचो जल्मच म्हणल्यार एक सुवाळो. ती केन्ना धूव, भयण, आवय, घरकान्न अशी साबार रुपां सांबाळीत आपल्याक रोयता थंय रुजता. अशी तरेकवार नाती आपल्या काळजाच्या देवाऱ्यान पुजता. अशीच एक आमुरपिकी याद आमच्या पयले भेटेची. तुजी म्हजी भेट चिचेपणां घडली. तुजी म्हजी भेट चिचेपणाक घडली. त्या दिसासान चिचेन आपली आमटसाणय सोडली. त्या दिसासान चिचेन आपली आमटसाणय सोडली. मळबान केंसां आमाडो हळूच माथ्यार सोडलो. मळबान केंसां आमाडो हळूच माथ्यार सोडलो. घुसपिल्लो सुर्यागुळो सहज दर्यांत पडलो. घुसपिल्लो सुर्यागुळो सहज दर्यांत पडलो. तुज्या म्हज्या भेटेची वाऱ्याक मस्ती चडली. तुज्या म्हज्या भेटेची
वाऱ्याकूय मस्ती चडली चंद्राकूय आयलो भार रातीक वेंगे तोडली चंद्राकूय आयलो भार रातीक वेंगे तोडली वळादेगेर कणकेक नाजूक हातो फुल्लो वळादेगेर कणकेक नाजूक हातो फुल्लो रुपेरी दवा थेंब लजे झाडाक भुल्लो रुपेरी दवा थेंब लजे झाडाक फुल्लो तुज्या म्हज्या भेटेन सैमान केलो शृंगार तुज्या म्हज्या भेटेन सैमान केलो शृंगार सुरंगाच्या झाडाकय अमृताचो आयलो भार सुरंगाच्या झाडाक अमृताचो आयलो भार पयली भेटेची याद मनात सदांच घालता साद पयले भेटेची याद मनात सदांच घालता साद सगळें हांव विसरलां खऱ्यांनीच सगळें हांव विसरलां याद आसा ही एकूच याद आसा ही एकूच याद देव बरें करूं सुंदरशी कोकणी कविता सादर झाली. यानंतर स्पर्धक क्रमांक 19 सेकंड लास्ट कॉन्टेस्टंट. आतां हांव तुमचे मुखार एक कोंकणी गीत दवरतां. हें गीत हांवेंच बरयलां. तुका पळोवन मन म्हजें हांसता मुरगटा म्हाका कितें जालां कळना म्हाका कितें जालां कळना म्हजें मन थाऱ्यार ना म्हजें मन थाऱ्यार ना जेन्ना तुजी सपनां न्हिदेन वावुरता दचकून हांव जागे जाता पूण तूं दिश्टी पडना तुका पळोवन मन म्हजें हांसता मुरगोडटा म्हाका कितें जालां कळना म्हजें मन थाऱ्यार ना केन्ना केन्ना म्हाका भास जाता तूं म्हज्या कुशीक आसा केन्ना केन्ना म्हाका भास जाता तूं म्हज्या कुशीक आसा खिणाक तूं ना जाता म्हाका कितें जालां कळना तुका पळोवन मन म्हजें हांसता मुरगटा म्हाका कितें जालां कळना म्हाका कितें जालां कळना म्हजें मन थाऱ्यार ना म्हजी ही जीण तुका सोंपल्या आतां हांव म्हजें उरूना म्हजी ही जीण तुका सोंपल्या आतां हांव म्हजें उरूना तुजें जालां हांव तुजें जालां हें तुका कशें कळना तुका पळोवन मन म्हजें हांसता मुरगटा म्हाका कितें जालां कळना म्हजें मन थाऱ्यार ना म्हजें मन थाऱ्यार ना. थँक्यू. थँक्यू. मिसेस गोमंतक महाअंतिम सोहळ्याच्या दुसऱ्या फेरीतला